नमस्कार मित्रांनो, आज आपण प्रवास करतोय सह्याद्रीच्या हृदयात वसलेले दोन ऐतिहासिक, निसर्गरम्य आणि साहसी घाटवाटांवर, कादवे घाट आणि मध्ये घाट. हे घाट फक्त रस्ते नाहीत तर महाराष्ट्राच्या संघर्षमय इतिहासाचे आणि भौगोलिक वैशिष्ट्यांनी आणि स्थानिक जनजीवनाच्या कहाण्यांचे साक्षीदार आहेत. इतिहासात हे घाट छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे होते. भौगोलिकदृष्ट्या ते पश्चिम घाटाचा महत्त्वाचा भाग असून कोकण आणि घाटमाथा जोडणाऱ्या मुख्य दऱ्यांमध्ये येतात. निसर्गप्रेमींसाठी हे घाट स्वर्गच आहेत. येथे दाट जंगल, धबधबे, दुर्मिळ प्राणी पक्षी सापडतात. स्थानिक लोकांचे जीवन, त्यांची संस्कृती, पारंपरिक सण आणि दैनंदिन जीवन येथे जवळून अनुभवायला मिळतात. चला तर मग या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया. सकाळचे 5 वाजलेत आणि मी आता बँगलोर हायवेने वेल्हे तालुक्याकडे निघालोय. मला बरेच जण विचारतात, एवढ्या सकाळी का निघतोस तू? त्या सगळ्यांना मी आज सांगतो की मी लवकर फिरायला का निघतो. तर मेन पहिला पॉईंट आहे की सकाळ सकाळी स्वच्छ हवा असते आणि त्यात ऑक्सिजनचं प्रमाणही जास्त असतं. त्यामुळं डेली लाईफमध्ये आपण उशिरा घराबाहेर पडतो आणि तेव्हा सगळीकडे दूषित हवा झालेली असते. मग आठवड्यातला 1 दिवस तरी स्वच्छ हवेत मनसोक्त प्रवास करायला पाहिजे. जेवढं घरातून लवकर बाहेर पडू तेवढं आपण मेन ठिकाणी लवकर पोहोचतो आणि त्या ठिकाणाचा पुरेपूर आनंद घेता येतो. अजून एक आहे की सकाळ सकाळी खेडेगावातून जाताना आपल्याला गावातली सकाळ अनुभवायला मिळते. आणि मेन म्हणजे की आपण ज्या डेस्टिनेशनवर चाललो आहे तिथपर्यंतचा प्रवास हा पूर्ण क्राऊड फ्री राहतो आणि पूर्ण आपल्याला प्रवासाचा आनंद घेता येतो. मी आता बँगलोर हायवे सोडून बाजी पासलकर चौकातून टर्न घेऊन सिंहगड रोडने खडकवासला रोडकडे निघालो आहे. तुम्ही बघू शकता 5:30 वाजलेत आणि हा खडकवासल्याचा डॅम व्ह्यू. डॅम दिसायला भारी दिसतोय पण मोकार थंडी आहे इथं गाडीवर लय वाट लागते. समोरच एक चहाचं दुकान चालू दिसतंय. एक चहा घ्यायलाच लागणार आहे आता. गरमागरम तंदूर चहा चालू आहे. आता चहा घेतो आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो. बघू शकता तुम्ही समोरच सिंहगड आहे आणि त्याच्या मागून आता हळूहळू कोवळी सूर्यकिरणे निघायला लागलेत. एकदम भारी व्ह्यू दिसतोय. सूर्याचे कोवळे किरण, गार वारा, पक्ष्यांचे किलबिलाट, एकदम फिलिंग स्वर्गात आहे आता. फायनली आता आपण कादवे घाटाजवळ आलोय. या घाटात येण्यासाठी आपल्याला पानशेत धरणाजवळच कुरान खुर्द गाव आहे. पानशेतला जाताना लेफ्ट टर्न घेऊन या गावातून कादवे घाटाकडून आपण वेल्हेत उतरायचे. तुम्ही बघू शकता की रोडच्या साईडलाच पानशेत धरणाचं बॅकवॉटर आहे आणि या व्ह्यूने बाईक राईडला 4 चांद लावलेत आज. काय सुंदर घरी आहे. कुडाच्या भिंती, कौलारू छप्पर, घरांच्या चारी बाजूनी झाडी, दारात भरमसाठ सरपण. हे दृश्य बघणारी आपली शेवटचीच पिढी असू शकते. असे दृश्य प्रत्येक गावोगावी आधी बघायला मिळायचे, पण आता होणाऱ्या डेव्हलपमेंटमुळे सगळ्या गोष्टी लुप्त होत चालल्यात. या घाटात रेंज नसल्यामुळे घरून येतानाच गुगल मॅपवर ऑफलाईन मॅप डाउनलोड करून या, जेणेकरून तुम्हाला प्रवासात कुठलाही अडथळा येणार नाही. या मॅपवरून तुम्ही अंदाज लावू शकता की घाट किती खतरनाक असेल. आणि या घाटात कोणत्याही प्रकारचे सेफ्टी पर्पज कठाडे नाही आहेत, त्यामुळे गाड्या सावकाश चालवावं लागतात. कादवे घाट
हा पुणे आणि महाड या महत्त्वाच्या मार्गांना जोडण्यासाठी एक घाट आहे. हा घाट दाट जंगल, प्रचंड चढ उतार आणि निसर्गाच्या कुशीत वसलेला आपल्याला बघायला मिळतो. येथे पावसाळ्यात धुके आणि थंड वाऱ्यांची जादू अनुभवायला मिळते. इतिहासाचा विचार केला तर हा घाट छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा होता. कादवे घाट हा गडदुर्गांच्या संरक्षणासाठी आणि सैन्यांच्या हालचालीसाठी वापरला जात होता. कादवे घाट हा राजगड, तोरणा आणि रायगड या महत्त्वाच्या गडांना जोडणारा हा एकमेव रस्ता होता. शिवकाळात हाच मार्ग स्वराज्याच्या राजधानीकडे जाण्यासाठी वापरला जात होता. म्हणूनच या घाटवाटा फक्त निसर्गसंपन्न नाहीत तर इतिहासानेही भरलेले आहेत. निसर्गप्रेमींसाठी कादवे घाट हा नंदनवन म्हणायला काहीच हरकत नाही. येथे अनेक दुर्मिळ वनस्पती आणि प्राणी आपल्याला बघायला मिळतात. आत्ताच्या वातावरणावरून तुम्ही अंदाज लावू शकता की पावसाळ्यात इथलचं वातावरण कसं असेल. हिवाळ्यातही इथं थंडगार वातावरण असतं आणि निळसर आकाश अविस्मरणीय असतं. घाटाच्या कडेला असलेल्या गाडांवरून संपूर्ण सह्याद्रीचे विहंगमय दृश्य आपल्याला बघायला मिळतं. हे ठिकाण ट्रेकर्स, बाईक रायडर्स आणि फोटोग्राफर्ससाठी एक स्वर्गच आहे. पण या निसर्गाचं संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. आता मी कादवे खिंडीत आलो आहे. या खिंडीतून आपल्याला स्वराज्यातले महत्त्वाचे 2 किल्ले बघायला मिळतात. एक तोरणा आणि दुसरा राजगड. आता घाट उतार होत मी वेल्हेकडे निघालोय. तिथून पुढे मध्ये घाटात जायचे. या घाटांच्या कडेला वसलेले गावे अजूनही पारंपरिक जीवनशैली जपत आहेत. येथील लोक शेती, दूध व्यवसाय आणि जंगलातील संसाधनावर अवलंबून आहेत. पारंपरिक माटकी, भाकरी आणि कोकणी पदार्थ इथं आपल्याला बघायला मिळतात. इथलच्या मंडळींनी अजूनही पारंपरिक पोशाख आणि बोलीभाषा जपली आहे. गावकरी आजही या घाटमार्गाचा कोकणातील बाजारपेठांमध्ये जाऊन व्यापार करण्यासाठी वापर करतात. त्यामुळेच या घाटांना प्रवास करताना फक्त निसर्गच नाही तर इथल्या संस्कृतीचेही अनुभव घ्या. मी आता घाट उतरून वेल्हेमध्ये आलो आहे. एकदम भारी घाट होता. या ठिकाणी म्हणजे तेवढं भीतीदायक पण होता हा घाट. आता मी याच्या पुढच्या घाटाचा म्हणजे मध्ये घाटात जाणार आहे. त्याचा मी सेपरेट व्हिडिओ बनवतो कारण सगळंच एका व्हिडिओमध्ये कव्हर करणं शक्य नाही आहे. याचा डिटेल व्हिडिओ मी नेक्स्ट पार्टमध्ये दाखवतो. तर मित्रांनो, ही होती कादवे घाटाची सफर. निसर्ग, इतिहास आणि स्थानिक जीवनाचा एक सुंदर संगम. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, पुढच्या रोमांचक सफरसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत निसर्गाची काळजी घ्या आणि सह्याद्रीच्या सौंदर्याचा आनंद घ्या. जय महाराष्ट्र.